तर आज आपण पाहू खानदेशी खिचडी कशी बनवतात ते. त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, 2 कांदे, टमाटर एक बटाटा, थोडे लसूण, कोथिंबीर, इकडं वाटाणे आणि शेंगदाणे. आणि हे जे तांदूळ, आपले घरचे तांदूळ आणि डाळ साधारण 1.5 माप, म्हणजे आपण म्हणतो खानदेशमध्ये नकटो 1.5 नकटो घेतले, पावशेरला थोडे कमी. तर चला आपण पाहून घेऊ खिचडी कशी बनवतात ते. तर आता आपण तेल घेऊ. दोन पड्या तेल घेतलंय. खिचडी कमी बनवायची त्याच्याकरता तेल पण कमीच घेतलंय. आता मोहरी टाकू त्याच्यामध्ये. हे साहित्य मी तुम्हाला दाखवलं नाही ते आता टाकते इथं. मोहरी तडतडू द्यायची चांगली. हे जिरं, एक एक करून सगळं साहित्य आपण टाकून दिलं याच्यात. आता चांगलं परतून घेऊ आणि थोडं लाल होऊ देऊ. हे बाकीचं साहित्य जे टमाटर आणि कोथिंबीर हे लास्टमध्ये टाकू आपण. आता हे होतं आहे. अशी खिचडी बनवली तर एकदम मस्त लागते आणि चव पण छान येते. चला, तर आपले कांदे झालेले आहेत लालसर. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ. याच्यासाठी हा घरगुती बनवलेला काळा मसाला आणि हे लाल तिखट आहे. तो मी साधारण 2 चमचे ॲड करेन. या मसाल्याची खिचडी एकदम मस्त लागते. आणि थोडं तिखट, कारण त्याच्यात तिखट असतं त्याच्यामुळं थोडं तिखट ॲड केलं. आता चांगलं परतून घेऊ. आता आपण हळद ॲड करून देऊ. त्याच्यात हळद टाकून घेऊ. आणि हे टमाटर जे आपण कापले होते ते टाकून देऊ त्याच्यात. चांगलं परतून घेऊ. आता पाणी ॲड करू त्याच्यात. चला, तर आपली खिचडी तयार झालेली आहे. आता आपण टाकून घेऊ ताटात. बघा कशी मस्त दिसते. आणि ह्या तव्यावरच्या भेंड्या यांची रेसिपी मी नंतर शेअर करेन. एकदम छान लागतात. हे लोणचं. चला, तर मंडळी या जेवायला. एकदम मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.